हॅलो, हाय, नमस्कार. मी सायली. स्वाद बाय सायलीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नाचणीचे लाडू. चला तर मग साहित्य बघूया. 2 मोठे चमचे तूप लागणार आहेत. तूप व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात 2 वाट्या नाचणी पावडर टाकायची आहे. नाचणी पावडर टाकून झालेली आहे. त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुपामध्ये आणि मंद आचेवर भाजायचं. साधारण आपल्याला 7 ते 8 मिनटं लागतील नाचणी पावडर भाजायला. नाचणी ब्राऊन कलरची झाली की समजायचं नाचणी भाजून झालेली आहे. नाचणी लाडूचे खूप फायदे आहेत. भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, फायबर, आयर्न. आता आपली नाचणी व्यवस्थित भाजत आलेली आहे. थोडं मला इथे तूप कमी वाटतंय, तर मी 1 चमचा परत त्यात तूप घालणार आहे. म्हणजे बांधायला पण आपल्याला लाडू सोपे जातात. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं नाचणी आणि तूप. आणि आता एका ताटात आपण त्याला थंड होण्यासाठी टाकणार आहोत. आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत. आणि त्यात 1 वाटी आपण कणिक घालणार आहोत. बाइंडिंगसाठी म्हणून ही कणिक घालायची असते. त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. काळी होऊ द्यायची नाही. सगळं मंद आचेवर भाजायचं आहे. कणिक छान परतून झालेली आहे. आपण त्याला थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेणार आहोत. कढईमध्ये 1 छोटी वाटी आपण शेंगदाणे भाजणार आहोत. शेंगदाणे भाजून झाले की आपण त्याला एका वेगळ्या वाटीत काढणार आहोत. त्याची आपल्याला पूड करायची आहे. आता आपल्याला थोडे तीळ भाजून घ्यायचे आहे. गॅस बंद करून तीळ भाजला तरी चालेल, कारण कढई खूप गरम आहे आणि तीळ जळले पण नाही पाहिजे. आता आपण 1 छोटी वाटी काजू, 1 छोटी वाटी बदाम हे पण भाजून घेणार आहोत. त्यात 1 चमचा तूप घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते पण कमी आचेवरच भाजायचं. मी आता इथे पूड केलेली आहे काजू बदामची. तुम्हाला जर तसेच हवे असतील तर तुम्ही बारीक तुकडे करून पण टाकू शकता. व्यवस्थित भाजून झालेले आहे. आता एका डिशमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी.
थोडं तूप कढईमध्ये आहेच, अजून त्यात थोडं तूप घालायचं आणि त्याच्यात खजूर ॲड करायचे. खजूर कमी जास्त तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी इथे 1.5 वाटी खजूर घेतलेला आहे. शुगर फ्री असे आपण हे लाडू बनवणार आहोत. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता आपण शेंगदाणे, तीळ, काजू, बदाम ह्याची पावडर करून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित सगळ्या पावडरमध्ये एकजीव करायची. थोडी वेलची पावडर त्यात घालायची. मी 1 चमचा घातलेली आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता. थोड्या गुठळ्या झालेल्या आहे काजू बदाम पावडरच्या, तर आपण त्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि सगळे पावडर एकजीव करायचे. आता आपण त्यात खजूर घालणार आहोत, ते पण एकजीव करून घ्यायचं. जेवढं हाताने शक्य होईल तेवढंच करायचं. बाकी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणारच आहोत. पूड छान एकजीव झालेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून लाडू बांधायला चालू करायचे. आणि समजा तुम्हाला असं वाटलं की लाडू प्रॉपर बांधता येत नाही आहे, तर त्यात तूपसुद्धा तुम्ही घालू शकता 1-1.5 चमचा. आणि आपले लाडू तयार होत आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वाद बाय सायलीला. Thank you so much. Bye bye. Amazing!